विद्या स्वादिष्ट किचनमध्ये मी आपले मनापासून स्वागत करते। आज मी आपल्याला उपासाचे साबुदाणा वडे कसे बनवायचे ते दाखवणार आहे। तर त्यासाठी आता आपण इथे घेतलेले आहे पाव किलो साबुदाणा घेतलाय किंवा आपण 250 ग्रॅम ही म्हणू शकतो साबुदाणा घेतलेला आहे। तसेच शेंगाचा कूट घेतलाय छोटी वाटी अर्धी, 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, तुम्ही तिखटानुसार कमी जास्त करू शकता। जिरे घेतलेले आहे अर्धा चमचा, चवीपुरते मीठ घेतलेले आहे, उकडून बटाटा ठेवलेला इथे एक आणि त्याची साले काढून ठेवलेली आहे। तसेच तळण्यासाठी तेल घेतलेले आहे इथे। आता आपण साबुदाणा धुवून घेऊया आणि आपण आता 2 ते 3 पाण्याने धुवूयात स्वच्छ असा, म्हणजे याच्यामधले काय स्टार्च असतील ते जातील निघून। अशा पद्धतीने आता आपण धुवून घेऊया त्याला। अशा पद्धतीने मी 2 ते 3 पाण्याने साबुदाणा धुवून घेतलेला आहे आणि आता आपण याला भिजत घालूयात। जास्त पाणी घालायचं नाही, साबुदाणा भिजेल इतपतच पाणी घालायचं आणि हे पाहू शकता आपण अशा पद्धतीने आपण पाणी घालूयात आणि आता याला मी झाकून ठेवते। आता आपण याच्यावर झाकण ठेवूयात आणि 5-6 तास असंच ठेवूयात आपण साबुदाणा, म्हणजे तो छान असा मऊ होतो, फुलतो। 6-7 तास झालेत। आता आपण ताट काढून बघूयात साबुदाणा भिजलाय का नाही तो व्यवस्थित। हो, छान मस्त असं भिजलेला आहे आणि आपण पाहूयात, हे बघा बोटाच्या साहाय्याने बघायचं, छान असा मऊ भिजलेला आहे साबुदाणा। आपण साबुदाणा कमीत कमी 2 ते 2.5 तास भिजू शकतो किंवा 6 ते 7 तास देखील भिजू शकतो किंवा रात्रभर देखील आपण भिजवला तरी साबुदाणा छान असा मऊ होतो, फुलतो। या हिरव्या मिरच्या आणि जिरे आपण एकत्र वाटून घेऊयात। अशा रीतीने हिरवी मिरची आणि जिरे याचं एकत्रित वाटण करून ठेवलेलं आहे इथे। हा भिजलेला साबुदाणा आता मी एका ताटात काढून घेते। ताटात काढलेल्या साबुदाण्यामध्ये आता मी शेंगाचं कूट घालते, मीठ टाकते, जिरे आणि हिरवी मिरचीचं वाटण टाकते, तसंच हा बटाटा कुस्करून टाकते आता याच्यामध्ये। असा छान असा मऊ शिजलाय बटाटा आणि आता मी एकत्र करून घेते लगेच याला। अशा रीतीने एकदम व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं, म्हणजे याचे वडे छान असे होतात, फुटत नाहीत तेलामध्ये जास्त। त्यामुळे याला व्यवस्थित असं पिठासारखं थोडंसं मळून घ्यायचं। आता आपण एक एक गोळे करून याचे चपटे वडे बनवून घेऊयात आणि हे बघा अशा पद्धतीने घेऊयात आणि हे मी आता याला गोल गोल करते, असं मस्त व्यवस्थित असं दाबून घेते छानपैकी आणि थोडंसं आता तेलाचा हात लावायचा इथे, म्हणजे ते चिटकणार नाहीत वडे। हे बघा अशा पद्धतीने याला चपट करायचं, म्हणजे ते छान असे तळले जातात तेलामध्ये आणि आतपर्यंत व्यवस्थित शिजतात देखील। आणि हे बघा अशा पद्धतीने मी आता सगळे वडे चपटे करून घेणार आहे। अशा रीतीने सगळे वडे मी चपटे तयार करून ते ठेवलेले आहेत। आता आपण ते तळूयात। गॅस पेटवलेला आहे आणि कढई ठेवले त्याच्यावर मी आता। त्या कढईमध्ये आता तेल घालून घेते आणि अशा पद्धतीने आता आपण तेलाला चांगलं व्यवस्थित असं कडकडीत गरम करून घेऊयात। तेल छान असं कडकडीत गरम झालंय। आता मी त्यामध्ये हे शाबू वडे टाकते आणि छानपैकी आपण त्याला तळून घेऊयात। मीडियम गॅसच्या फ्लेममुळे साबुदाणा वडे छान असे तळले जातात आणि आतपर्यंत व्यवस्थित शिजतील। आपण पाहू शकता छान असा सोनेरी रंग आलाय वड्यांना आणि ते आता छान असे तळले गेलेले आहेत, त्याचा रंग चेंज झालेला आहे। त्याच्यामुळे आता ते मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि अशाच पद्धतीने सर्व वडे मी तळून घेणार आहे। छान असे उपासाचे साबुदाण्याचे वडे बनवून तयार झालेले आहेत आणि आपण हे नक्की करून पहा। आपण आता एक वडा तोडून पाहूयात। छान असा शिजलाय बघा, मध्यभागेपर्यंत मस्त तळला गेलेला आहे आणि अशाच पद्धतीने छान असे वडे तयार खुसखुशीत झालेले आहेत। आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।